तर हे आहे सेशन नंबर 14. या सेशनमध्ये आपण OSPF काय आहे त्याच्याबद्दल समजून घेणार आहोत. तर त्याचा आहे पार्ट 1. तर OSPF काय आहे ते सगळं पहिले बघू. सिंगल एरिया OSPF इंट्रोडक्शन. सर्वात पहिले आपण बघणार की OSPFचं इंट्रोडक्शन काय आहे. तर OSPF ओपन शॉर्टेड पाथ फर्स्ट इज अ लिंक स्टेट राउटिंग प्रोटोकॉल. तर हे काय आहे, एक लिंक स्टेट राउटिंग प्रोटोकॉल आहे. डिझाईन फॉर लार्ज स्केलेबल नेटवर्क्स, म्हणजे जे मोठे नेटवर्क्स असतात, स्केलेबल नेटवर्क्स, त्यांच्यासाठी ते यूज केले जातात. त्यानंतर डिजस्ट्रा अल्गोरिदम त्यामध्ये यूज केले जातं. डिजस्ट्रा अल्गोरिदम शॉर्टेज पाथ फर्स्ट, म्हणजे जी छोटी पाथ असते ती सगळ्यात फर्स्टला असते टू कॉम्प्युट द पाथ. म्हणजे जे पाथ्स असतात ती चांगली पाथ त्याच्यामधून गेट करण्यासाठी आपण बेसिकली OSPFचा यूज करतो, त्याचा फायदा होतो. प्रोटोकॉल नंबर 89. की फीचर ऑफ OSPF. ओपन स्टँडर्ड वर्क्स अक्रॉस डिफरंट वेंडर्स. तर हे काय ओपन स्टँडर्ड आहे, वर्क अक्रॉस डिफरंट वेंडर्स, म्हणजे वेगवेगळ्या वेंडर्सकडून वर्क होत असतं. हायरार्चिकल डिझाईन, त्याची डिझाईन कशी आहे, हायरार्चिकल आहे. एरिया आर नॉट यूज टू ऑप्टिमाइज ट्रॅफिक टू रिड्यूस ओव्हरहेड. ओव्हरहेड रिड्यूस करण्यासाठी ऑप्टिमाइज ट्रॅफिक त्या ठिकाणी लागते. फास्ट कन्व्हर्जन्स कसं आहे, क्विक आहे, फास्ट आहे. ऑथेंटिकेशन सपोर्ट, म्हणजे त्या ठिकाणी लॉग इन ID, पासवर्ड वगैरे तुम्हाला मिळू शकतं. फॉर सिक्युरिंग राउटिंग अपडेट्स, राउटिंगचे जे अपडेट्स आहेत ते मिळवण्यासाठी आपण ऑथेंटिकेशन सपोर्ट त्या ठिकाणी लागत असतं. त्यानंतर मेट्रिक बेस्ड कॉस्ट, म्हणजे लोअर इज बेटर, टिपिकली इन्व्हर्सिव्हली रिलेटेड टू बँडविड्थ. सिंगल एरिया OSPF, all routers belong to area 0 is called the backbone area. Simpler design, no need to complex area planning, suitable for small medium size networks. छोट्या किंवा मीडियम साईज नेटवर्कसाठी ते सफिशियंट आहे. तर हॅलो OSPFचे टाईप्स कोणते कोणते आहेत तर ते आपण बघून घेऊ. OSPF पॅकेटचे टाईप. पहिला आहे हॅलो, नेक्स्ट आहे डेटाबेस डिस्क्रिप्शन, त्यानंतर लिंक स्टेट रिक्वेस्ट, त्यानंतर लिंक स्टेट अक्नॉलेजमेंट. असे 5 त्या ठिकाणी त्याचे टाईप्स आहेत. पहिला आहे डिस्कवर अँड मेंटेन नेबर रिलेशनशिप, म्हणजे हॅलोमध्ये काय होतं, नेबरचे रिलेशनशिप मेंटेन होतात. आणि समराईज द LSA टू लेबर, त्या ठिकाणी लेबर जे आहे ते समराईज होतं. त्यानंतर लिंक स्टेटमध्ये काय होतं की रिक्वेस्ट स्पेसिफिक LSA, त्यानंतर लिंक स्टेट अपडेटमध्ये LSA त्या ठिकाणी सेंड होतो. लिंक स्टेट अक्नॉलेजमेंटमध्ये रिसिपियंट कन्फर्म होत असतो, अशा पद्धतीनं. नेक्स्ट आहे OSPF नेबर इस्टॅब्लिशमेंट स्टेज, डाऊन इनिट, टू वे, एक्स्टार्ट, एक्सचेंज, लोडिंग आणि फुल, अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्टेजेस आहेत. पहिले की म्हणल्याच्या नंतर राउटर मस्ट शेअर सेम एरिया ID, सबनेट, हॅलो डेट टाइम्स, ऑथेंटिकेशन अँड MTU सेटिंग्स. तर अशा पद्धतीने आपण ते करू शकतो. आता ह्या वेगवेगळ्या स्टेजेस बघितला. त्यानंतर इम्पॉर्टंट OSPF टर्म. OSPFचे टर्म्स कोणते कोणते आहेत. पहिले राउटर ID, त्याला RID म्हणू शकतो. लिंक स्टेट ॲडव्हर्टाइजमेंट, लिंक स्टेट डेटाबेस, ॲडजन्सी. ओके. तर राउटर ID काय असतो, तर राउटर ID हा युनिक 32 बिट ID असतो.
युजली हायेस्ट आय पी ॲड्रेस असतो. त्यानंतर एल एस ए लिंक स्टेट ॲडव्हर्टाइजमेंट नेटवर्क टॉपोलॉजी डिस्क्राईब करते. आणि डेटाबेस एल एस ए यूज टू कॅल्क्युलेट द बेस्ट पाथ कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा यूज होतो. फूड रिलेशनशिप बिटवीन राउटर टू एक्सचेंज एल एस बी अशा पद्धतीने आहे. तर बेसिक ओ एस पी एफची कमांड काय आहे, तर राउटर ओ एस पी एफ 1 नेटवर्क, त्याचा नेटवर्क आय पी एरिया आणि 0. तर ती स्टार ओ एस पी एफ प्रोसेस 1 म्हणजे या ठिकाणी स्टार्ट झालं आणि या ठिकाणी नेटवर्क आपल्याला स्पेसिफाय